वाचन करणार आहोत. स्तोत्रसंहिता 36 आपण आळीपाळीने वाचूया. देवाचे अढळ प्रेम. दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो. त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही. त्यांच्या तोंडचे शब्द अनितीचे व कपटाचे असतात. त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे. तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानवजाती तुझ्या पंखाच्या आशेच्या छायेचा आश्रय करीते. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. तुला ओळखणाऱ्यास तुझे वात्सल्य, सरळ मनाच्यास तुझे नीतिमत्व लाभू दे. गर्विष्ठांचा पाय मला न तुडवो, दुर्जनांचा हात मला हाकून न लावो. पहा, दुष्कर्म दुष्कर्म करणारे तेथे पडले आहेत. त्यांना लोटून दिले आहे. त्यांच्याने उठवणार नाही. आमीन. वाचलेली वचनं दिव्या बापनासाठी आशीर्वादित करू. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आता आणि युगानी वसो. आमीन. जुन्या करारातून अनुवादाचा ग्रंथ याचा 30वा अध्याय 15 ते 20 ही वचनं यावेळेस आपण ऐकणार आहोत. अनुवाद 30 15 ते 20. जुन्या करारातून अनुवाद 30 15 ते 20 ही वचनं आपण ऐकूया. पहा, जीवन व सुख आणि मरण व दुःख ही आज मी तुझ्या पुढे ठेवली आहेत. तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर. त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ. ही आज्ञा आज मी तुला देत आहे. म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. पण तुझे मन फिरले व तू ऐकले नाहीस आणि बहुकून जाऊन अन्य देवांना दंडवत घातलेस व त्यांची सेवा केलीस तर तुझा खात्रीने नाश होईल. आणि यार्देन ओलांडून जो देश तू वतन करून घेण्यास जात आहेस तेथे तू फार दिवस राहणार नाहीस. हे मी आज तुला बजावून सांगतो. आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवले आहेत. म्हणून तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर. त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायू होशील. तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहम, इसहाक व याकोब यांना जो देश देण्याची परमेश्वराने त्यांच्याशी शपथ वाहिली होती त्यात तुझी वस्ती होईल. आमेन. आमेन. पत्राचं वाचन यावेळेस होईल. योहानाचं पहिलं पत्र याचा 3रा अध्याय आणि पहिली 6 वचनं, पान क्रमांक 335. 1 योहान 3 पहिली 6 वचनं. पहिले योहान याचा 3रा अध्याय 1 ते 6 आपण ऐकूया. देवपित्याने दिलेले प्रतिपादन. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रतिदान दिले आहे पहा. आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजन हो, आता आपण देवाचे मुले आहोत आणि पुढे काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे. कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. ईश्वरी पुत्रत्व व पाप यांचा विरोध आहे. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. तुम्हाला माहीत आहे की आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला. त्याच्या ठायी पाप नाही. जो कोणी त्याच्या ठायी राहतो तो पाप करत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखले नाही. देवा वाचली सर्व वचनं आपणा सर्वासाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आता व सदा सर्व काळ असो.
आमेन. शुभवर्तमानाच्या पाठासाठी उभे राहूयात. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान योहानकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 38व्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तू दे सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मे ही ती सदा पाळाया. येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशू तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टीवर करून म्हटले, हे बाप्पा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरता मी बोललो, यासाठी की तू मला पाठविले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूंनी त्यांना म्हटले, याला मोकळे करून जाऊ द्या. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. मंडळी, कृपा करून खाली बसावं. करूयात. दिव्य आत्म्या वाटाड्या तूच वाट दावया. होय परमेश्वरा, आम्ही मार्गभ्रष्ट झालेले चुकलेले प्राणी आहोत, तुझ्यापासून बहकलेले, पापाच्या गुलामगिरीत सैतानाच्या दास्यात अडकलेले असे आम्ही आहोत. पापाच्या दलदलीत फसलेला असताना आम्ही तुझ्याकडं आबा आणि बापा अशी आत्म्याद्वारे हाक मारतो आणि म्हणतो, होय प्रभू, आम्ही चुकलेले आहोत, आम्ही पापी आहोत, तुझ्या दृष्टिकोनातून आम्ही पाप केलेलं आहे. तरी परमेश्वरा, तू आमचा क्षमाशील प्रभू आहेस. आम्हाला तू सहाय्य करावंस. ह्या पापगर्दीतून तू आम्हाला बाहेर काढावंस. पापाची जाणीव होऊन त्याचं गांभीर्य आम्ही ओळखावं. पापाचा परिणाम मरण आहे हे आम्हाला समजून यावं आणि आम्ही पापाला मेलेले आणि ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती व्हावं, असं तू दयाने कृपेने घडून येऊ दे. बोल प्रभू, आम्ही तुझा दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंत करून तू द्यावंस, असे आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यतार प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याला एक अभिवचन देत आहे. तो म्हणतो, जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याच्या सिंहासनावर बसलो, तसाच जो कोणी विजय मिळवेल त्याला मी आपल्या सिंहासनावर आपल्याबरोबर बसवेन. किती सुंदर असं अभिवचन आहे. जो कोणी ह्या जगामध्ये या जगाच्या रहाटीप्रमाणे न चालता, ह्या पापभ्रष्ट झालेल्या जगामध्ये हात मिळवणी न करता, जगाशी एकरूप न होता, जो पापापासून स्वतःला शुद्ध राखेल, जो पापावर विजयी जीवन मिळवेल, त्या विजयी मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी माझ्याजवळ माझ्या सिंहासनावर बसू देईल. त्या स्वर्गामध्ये पुष्कळशी जागा आहे, परंतु तो म्हणतो, जो कोणी विजय मिळवेल त्याला मी आपल्याबरोबर माझ्या सिंहासनावर बसवेल. अट आहे, या जगामध्ये असताना तुम्ही विजयी जीवन जगलं पाहिजे. आणि प्रत्येकालाच ही आशा आहे, ही अपेक्षा आहे की आम्ही त्या ख्रिस्ताबरोबर त्याच्या सिंहासनावर बसावं. परंतु ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात पाहतो त्यावेळेस
पापावर विजय मिळवायला अतिशय कठीण जातं असं आम्ही साधारण आमच्या लक्षात येतं. अनेक वेळा आम्ही नवीन वर्षाचा निश्चय करतो की माझ्याकडून हे पाप होत आहे, दुर्व्यसन आहे, वाईट मित्रसंगती आहे, कुसंगती आहे, काही व्यसन असेल, एखादे जगिक आकर्षण असेल आणि हे पाप मी सोडून देईल असा आपण 1 तारखेला निश्चय करतो खरा. परंतु थोड्यातच काही दिवसातच आपण पाहतो की पुन्हा एक वार आपण तेच पाप करत असतो, कारण आमची प्रवृत्ती पापाकडे असते. पाप प्रत्येकाच्या अगदी नजीक आहे आणि म्हणून स्वतः संत पौल जो देवाचा महान सेवक तो म्हणतो, जे मला करावेसे वाटते ते मी करत नाही आणि जे करू नये असे मला वाटते तेच माझ्या हातून घडतं. पण ते मी करतो असं नाही, तर कोण करतं? माझ्या ठाई असणारं पाप ते मला करायला लावतं. आणि हाच आम्हा प्रत्येकाचा देखील अनुभव असतो. वाटतं खूप की ह्या गोष्टी करू नयेत, ह्या देवाच्या इच्छेविरुद्ध आहेत, या नियमशास्त्रा किंवा देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहेत, आम्ही करू नये, पण आम्ही तेच नेमकं करतो कारण आमचा देह अशक्त आहे. खूप वाटतो की ह्या गोष्टी आम्ही कराव्यात, देवाने आम्हाला ही आज्ञा दिलेली आहे, पण त्या आमच्याकडून घडत नाहीत कारण आमचा देह पापाला सोकावलेला आहे. नेहमीच पापाशी निगडीत असलेला, पापाची प्रवृत्ती असलेला असा आमचा पापिष्ठ देह, कारण तो मातीपासून घडवलेला आहे. ज्यावेळेस कायनाकडून पाप घडणार होतं, काईन आणि हाबेल यांनी अर्पण केलं. परमेश्वराने हाबेलाचं अर्पण स्वीकारलं आणि कायनाचं स्वीकारलं नाही. तेव्हा काईन संतापला. त्याच्याकडून आता लवकरच एक मोठं पाप घडणार होतं. कोणचं पाप घडणार होतं? तो जाऊन आपल्या भावाचा खून करणार होता. त्याच्या अगोदर परमेश्वर त्याला एक वॉर्निंग, एक धोक्याचा इशारा देत आहे आणि तो समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. परमेश्वर त्याला म्हणतो, काय ना, तू का संतापलास? तुझं तोंड का पडलं? तू जर योग्य रीतीने अर्पण केलं असतं तर मी सुद्धा तुझं अर्पण स्वीकारलं नसतं काय? पहा, पाप दाराशी टपून आहे, त्याचा रोग तुझवर आहे, त्याकरता त्यास दाबात ठेव. परमेश्वर त्याला सांगून चुकला होता, पाप दाराशी टपून आहे, त्याचा रोग तुझवर आहे, त्याला तू दाबात ठेवलं नाहीस तर तुझ्याकडून एक भयंकर पाप घडेल. पण कायनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याने जाऊन आपल्या स्वतःच्या भावावर तो चालून गेला, त्याचा खून किंवा वध त्याने केला आणि मनुष्य हत्याचं पहिलं पाप कायनाकडून ह्या भूतलावर घडलेला आहे. तोच संदेश किंवा तोच धोक्याचा इशारा आज परमेश्वर तुम्हाला आणि मला देत आहे. जे काय पाप तुमच्याकडून घडत आहे, अनेक दिवस गेलेले असतील, अनेक महिने गेलेले असतील, कदाचित अनेक वर्षापासून ते पाप घडत असेल. परमेश्वर म्हणतो, पहा, पाप दाराशी टपून आहे. पाप आमच्या अंतःकरणाच्या दाराच्या जवळ असतं, ते कुठं लांब नसतं, अगदी जवळ आहे. त्याचा रोग तुझ्यावर आहे. हे पाप नेहमी संधी साधत असतं, संधी पाहत असतं, कधी जाऊन मी ह्याच्याकडून हे पाप कडून येईल. सैतान आम्हाला त्याद्वारे नुसतं पापाचा रोग आमच्यावर असतो. डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची फुशारकी, हे पाप आमच्या दाराशी टपून आहे आणि त्याचा रोग तुमच्यावर आहे. रोग तुमच्याकडे, याचा अर्थ काय? तुम्ही कदाचित कधीतरी वाईल्ड लाईफ किंवा जे हिस्ट्री चॅनल असेल ते पाहिलं असेल. त्याच्यामध्ये जंगलातले जे काही त्या दृश्य असतात ते पाहायला मिळतात आणि त्यामध्ये आपल्याला दिसतं की सुंदरसा एक हरणाचा कळप नदीकाठी चरत असतो, पाणी पित असतो आणि त्याच हरणाच्या कळपाच्या जवळ झुडपामध्ये एक वाघ टपून त्या हरणाच्या कळपाला पाहत असतो. त्या वाघाचा रोग संपूर्ण त्या हरणाच्या कळपावर असतो आणि तो वाघ काय शोधत असतो? एक संधी शोधत असतो. अशी संधी शोधत असतो की वेळ मिळाला की मी ते एखाद्या हरणावर झडप घालेल आणि त्याला कधी गिळंकृत करेल, यासाठी तो वाघ एखाद्या हरणावर रोग ठेवून असतो. आणि वेळ मिळताच, संधी मिळताच तो वाघ जातो, त्या हरणाला धरतो आणि तो गिळंकृत करून पाहतो. तसाच पापाचा रोग आम्हा प्रत्येकावर असतो. कधी मला संधी मिळेल, कधी हा मनुष्य, कधी हा पुरुष किंवा ही स्त्री, हा मुलगा किंवा ही मुलगी कधी थोडीशी आशक्त होईल, कधी मला थोडासा वाव देईल, कधी त्या ठिकाणी पापाला प्रवृत्त होईल आणि मी कधी त्याच्यावर झडप घालेल, यासाठी पाप आमच्यावर रोग ठेवून आहे. प्रत्येक क्षणी ते नुसतं एक संधी पाहत असतं आणि प्रत्येक वेळेस आम्ही अशक्त ठरतो, दुर्बल ठरतो आणि तेच पाप आमच्याकडून घडतात. हा मग प्रत्येकाचा अनुभव आहे. मनुष्य स्वभाव
अशक्त आहे, मनुष्य प्राणी अशक्त आहे आणि प्रत्येक वेळेस तो पापाला प्रवृत्त होतो. तेच पाप आमच्याकडून अनेक वेळा दिवसातून घडत असतं. परंतु प्रियांनो, या ठिकाणी एक सुवार्थ आहे, एक शुभवर्तमान आहे. जरी आम्ही पुन्हा पुन्हा तेच पाप करतो तरी आम्ही हताश आणि निराश व्हायचं कारण नाही. आता मला जमणारच नाही, हे अशक्य आहे, हे पाप जे माझ्याकडून अनेक वर्ष घडत आहे त्याच्यावर मला विजय मिळणं अशक्य आहे, हे सैतान तुम्हाला नेहमी सुचवत असतो. पण सैतान हा लबाड आणि लबाडाचा बाप आहे. होय, आम्हा प्रत्येकाला ते शक्य आहे. फक्त आम्ही निर्धार करून पवित्र आत्म्याच्या साह्याने त्या पापावर विजय मिळवला पाहिजे. आम्हा प्रत्येकाला जे काय पाप आमच्याकडून कदाचित अनेक वर्ष घडत असेल, पण त्या पापावर विजय मिळवणं आम्हा प्रत्येकाला शक्य आहे. ज्यावेळेस आमच्याकडून पाप घडतं, नीतिसूत्रकार 24व्या नीतिसूत्रामध्ये तो काय म्हणतो? तो म्हणतो, धार्मिक 7 वेळा पडून पुन्हा उठतो, पण दुर्जन एकदा खाली पडला की तो जमीनदोस्त होतो. धार्मिक 7 वेळा पडून पुन्हा उठतो. ही आजची सुवार्थ आहे. जर तुम्ही खरोखर निर्धार केलेला आहे, ह्या पापावर विजय मिळवायचा निश्चय तुम्ही केला असेल, 7 वेळा तुम्ही पडाल, पण पुन्हा उठायचं आणि पुन्हा चालून एक वेळेस असं येईल की आपण त्या पापावर विजय मिळवेल. आणि म्हणून निराश होऊ नका, हताश होऊ नका, परंतु निर्धार करून देवाच्या साह्याने, त्या पवित्र आत्म्याच्या साह्याने त्या पापावर आपण विजय मिळवूया. आत्ताच आपण एका बालकाला आशीर्वाद दिला. त्या बालकाचा जन्म झाल्यावर त्या घरामध्ये, साळवे कुटुंबियामध्ये उत्तम असा आनंद झालेला आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्यावेळेस बालक जन्माला येतं, संपूर्ण घर, कुटुंब हे आनंदित असं होतं, प्रसन्न आणि प्रफुल्लित असं होतं. तेच बालक हळूहळू वाढत जातं आणि साधारण 10 महिन्याचं किंवा वर्षाचं बालक, आणि मग आता त्याला चालण्याची वेळ आलेली आहे. आणि घरातील सर्वजण, विशेष करून त्याचे आई वडील, त्याचे आजी आजोबा, सर्व वाट पाहत असतात, हे बालक कधी चालेल. आणि ज्यावेळेस ते चालायला लागतं त्यावेळेस काय होतं? चालताना लगेच तो असं तुरुतुरु तो पळायला लागतो का? चालत असताना तो काय होतो? पडतो आणि पुन्हा त्या ठिकाणी प्रयत्न करायला लागतो. तो पडतो, पण नंतर हळू परत उठतो, पुन्हा चालायला लागतो, पुन्हा पडतो, पुन्हा उठतो, पुन्हा पडतो, पुन्हा उठतो. अनेक वेळा पडून नंतरच तो हळूहळू चालायला लागतो. नवे नंतर तो धावायला लागतो, पळायला लागतो. परंतु हे धावणं किंवा पळण्याची सुरुवात कशी असती? पडून पुन्हा उठणे, पडून पुन्हा उठणे. आणि हे ज्यावेळेस ते बालक करत असतं त्यावेळेस तिचे आई वडील त्याच्यावर रागवतात का? त्याला शासन का, अरे तू कसा काय पडला म्हणून त्याला शिस्त लावतात का? त्याला मारतात का? नाही. फार सहानुभूतीने त्याचे वडील किंवा त्याची आई त्यांना खूप आशावादी असतं. हे बालक पुढं चालणार आहे आणि म्हणून पडलं तरी त्याला ते धरतात, त्याला उचलतात, आपल्या कड्यावर घेतात, पुन्हा शिकवतात. अशा प्रकारे ते आई वडील त्याच्याविषयी सहानुभूती देऊन हळूहळू ते बालक चालायला लागतं. तसाच परमेश्वर तुमच्या माझ्याकडे एक पापी म्हणून पाहत असतो. होय, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, हे पडत आहे, पुन्हा पुन्हा पाप करत आहे, पण लगेच परमेश्वर तुम्हाला शासन करत नाही, तुम्हाला उलट प्रश्न करत नाही, तुमची कान उघडणी करत नाही, पण तो तुमच्याबद्दल आशावादी असतो. आणि आजही त्या लहान लेकराबद्दल ते पालक कसे आशावादी आहेत, तसा परमेश्वर तुमच्याबद्दल आशावादी आहे. पुन्हा पुन्हा तेच पाप घडत असेल, निराश होऊ नका, हताश होऊ नका. परमेश्वर आपलं हात खुले करून तुमचं आमंत्रण करत आहे, तुम्हाला स्वीकारत आहे, तुम्हाला जवळ करत आहे. माझ्या मुला, माझी मुली, परत परत तेच पाप करतो, हरकत नाही. एक वेळा तू माझ्याकडे प्रार्थना कर, विनंती कर, तुझ्या पवित्र आत्म्याच्या साह्याने तू करू शकशील, पापावर विजय मिळवू शकशील. आणि हेच आज आमच्याकडे एक मोठी स्वार्थ आहे. पापावर विजय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी संत पौल आम्हाला लिहितो, तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. याची आमची स्वार्थ आहे. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 14 वचन. पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. एक वेळ असेल की तुम्ही त्या पापावर प्रभुत्व मिळू शकाल. आज पाप तुम्हाला गिळंकृत करू पाहतायत, पण एक वेळ असेल की पापावर तुम्ही सत्ता मिळवणार, त्या पापावर तुम्ही विजय मिळवणार आणि देवाला संतुष्ट करणार, देवाच्या इच्छेप्रमाणे असणारं जीवन तुम्ही जगाल. पण त्यासाठी आम्ही प्रार्थनाशील राहून प्रयत्नशील राहायला पाहिजे. प्रत्येक वेळेस आम्ही ते प्रयत्न केले पाहिजेत, हे अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण पाहतो की घरामध्ये ते लहान बालक जेव्हा चालत आहे, प्रयत्न करत आहेत, त्यावेळेस संपूर्ण घरातले लोक त्याला फार आशावादीप्रमाणे त्याला त्या वागणूक देतात, त्याच्याशी वागणं त्यांचं फार सहानुभूतीपूर्वक असतं. परंतु दुर्दैवाने मला तुम्हाला सांगू द्यात, ज्यावेळेस ख्रिस्ती मंडळीचा प्रश्न येतो, ख्रिस्ती समाजाचा प्रश्न येतो, अशी एखादी व्यक्ती की जी अशी अडखळत आहे,
विश्वासामध्ये थोडीशी कमकुवत आहे, जी त्याच्या हातून पाप घडत आहे, आशक्त आहे, ती ज्यावेळेस मंडळीमध्ये असते त्यावेळेस घरामध्ये जसे आम्ही त्या लेकराबद्दल फार आशावादी असतो, तसं मंडळीमध्ये एकमेकांबद्दल आम्ही खूप आशावादी असलेलं दुर्दैवाने ते चित्र आम्हाला दिसत नाही. आमचा एखादा बंधू, एखादी बहीण पापात पडलेली आहे, उठून चालण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यावेळेस आम्ही मात्र फार कटाक्षाने त्याकडे पाहत असतो. त्याकडे बोट दाखवतो, त्याला दोष देण्यामध्ये आम्ही पहिला असतो. नेहमीच आम्ही एकमेकाचे अवगुण काढतो, एकमेकाचं उणं करतो. ती मनुष्य, ती व्यक्ती पापातून उठत आहे, प्रयत्न करत आहे, असा मी त्या व्यक्तीबद्दल आशावादी राहत नाही. आणि म्हणून एकमेकामध्ये आमच्यामध्ये वाद आहेत, संघर्ष आहेत, तणाव आहेत. आम्ही एकमेकाची क्षमा करत नाही, एकमेकांचे आम्ही अपराध पोटात घालत नाही, पण एकमेकाविरुद्ध ताशेरे ओढण्यामध्ये आमच्या ख्रिस्ती समाजामध्ये, ख्रिस्ती मंडळीमध्ये हे एक शोकांतिका आहे, एक दुर्दैव आहे. पहा, त्या लहान लेकराकडे पहा, जसे ते आईवडील त्याच्याबद्दल आशावादी असतात, तसंच एखादा पापी मनुष्य आमच्याकडे आहे, विश्वासामध्ये थोडंसं कमकुवत आहेत, त्याबद्दल आम्ही आशावादी असलं पाहिजे. जसा परमेश्वर तुमच्याकडं कृपादृष्टीने पाहतो, तसं आम्ही त्याच्याकडं दयेदृष्टीने पाहायला पाहिजे. आणि ही आमच्या ख्रिस्ती समाजाची एक फार मोठी गरज आहे. प्रियांनो, ज्यावेळेस बॉर्डरवर सैनिक लढत असतात आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की ते शत्रूशी लढत असताना त्या सर्वजण आपल्या जीव का प्राण बाजीला लावलेले असतात. कधी एखादी शत्रूची गोळी येऊन आपल्याला लागेल हे त्यांना सांगता येत नसतं. आणि म्हणून ह्या सर्व सैनिक जे आहेत त्यांच्यामध्ये एक अलिखित नियम असतो की आपण एकमेकाची मदत करायची आहे. संकटामध्ये असताना एकमेकाच्या मदतीला धावून जाणं हे त्यांच्यामध्ये असलेली एक संस्कृती आहे, हे मी लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना ठाऊक आहे की मी माझ्या देशासाठी लढत आहे, आणि म्हणून शत्रूची एखादी गोळी जर एखाद्या सैनिकाला लागली, तो घायाळ झाला, तर दुसरा सैनिक ताबडतोब त्याच्या मदतीला जातो. आपल्या जीवाची पर्वा न करता त्या सैनिकाला आपल्या खांद्यावर घेतो आणि एखाद्या सुरक्षित स्थळी त्याला घेऊन जातो. का? कारण माझा बंधू घायाळ झालेला आहे, त्याला मला वाचवलं पाहिजे, आणि म्हणून तो आपल्या जीवाची पर्वा करत नाही, पण आपल्या बंधूला एका सुरक्षित स्थानात घेऊन जाण्याचं तो आपलं कर्तव्य समजतो. हे आपल्या सैनिकांचं हे एक संस्कृती आहे. परंतु मंडळांमध्ये, ख्रिस्ती मंडळांमध्ये काय संस्कृती आहे? एखादा आमचा बंधू की आमची बहीण पापाने घायाळ झालेली आहे, होय, जणू काय रक्तस्राव होतो, तसं तिच्या जीवनामध्ये निराशा आहे, हताशा आहे. तिला पाहिल्यानंतर आमचे जे इतर बंधू आहेत, बहिणी आहेत, त्यांना सहानुभूती अजिबात येत नाही, तिच्याबद्दल दयादृष्टी वाटत नाही. आम्ही उलट काय करतो, जणू काय ती घायाळ झालेली व्यक्ती असेल, तिला आमच्याच बंदुकीतून गोळी झाडण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आम्ही स्वतः आम्हाला मारत असतो. आमच्यामध्ये जे अरिष्ट आहेत, संकट आहेत, हे प्रियांनो बाहेरून येत नाहीत. आमचे अंतर्गत भांडणं आहेत, अंतर्गत वाद आहेत. एकमेकाला सहाय्य न करता एकमेकाच्या विरोधात आम्ही जातो. त्यामुळं मंडळीमध्ये पक्षभेद आहेत, फुटी आहेत, वाद आहेत, संघर्ष आहेत, भांडणं कोर्टापर्यंत गेलेले आहेत. हे सर्व कशाचे चित्र आहे? आम्ही त्या व्यक्तीकडं कृपेदृष्टीने पाहत नाही, दयेदृष्टीने पाहत नाही. परमेश्वराकडं पहा, तो तुमच्यावर किती दयादृष्टी करतो. अनेक वेळा तेच पाप करत असताना तो आमच्यावर रागवत नाही, चिडत नाही, तर तो आमच्याला क्षमाशील असतो. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की परमेश्वर मंद क्रोध व दयामय आहे. तो सदाच दोष देत नाहीत, आमच्या पापाची क्षमा करणार तो बाप. तेच पाप आम्ही 100 वेळा जरी केलं तरी पुन्हा तो आम्हाला क्षमा करतो, पुन्हा नव्याने आम्हाला त्या उधळ्या पुत्रासारखं आम्हाला पुत्रत्वाचं स्थान देतो. आणि म्हणून आमची मंडळी हे एखादं कुटुंबासारखं असलं पाहिजे. त्या बॉर्डरवर असलेल्या सैनिकांकडे पहा, त्यांचं उदाहरण आपण घ्या, कसे एकमेकाला सहाय्य करतात, एकजुटीने एकात्मतेनं आमच्या देशासाठी लढतात. तसं आमच्या मंडळीमध्ये सर्वांनी एकात्मतेनं, हा जो सैतान आहे त्याला आम्ही विसरलो आहोत की तो आमचा शत्रू आहे. जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही की सैतान हा आमचा एक महत्त्वाचा शत्रू आहे, तोपर्यंत आमचं शत्रुत्व जाणार नाही. आम्ही एकमेकाशी लढत असताना सैतान मात्र दूर राहून हसत असतो, कारण त्याला माहिती आहे आम्ही चुकीचं युद्ध करत आहोत. संत पौल म्हणतो, आमचं युद्ध रक्तमांसाबरोबर नाही. आजकालचं आमचं युद्ध रक्तमांसाबरोबर म्हणजे शाब्दिक युद्ध. एकमेकाविरुद्ध जर आम्ही युद्ध करत असेल तर जे दुसरं युद्ध आहे सैतानाबरोबरचं, ते आम्ही जिंकू शकणार नाही. आमचे शत्रू लक्षात ठेवा, तुमचा मंडळीमधील एखादा बंधू किंवा तुमची बहीण नाही, तुमचे शत्रू म्हणजे जग, देह आणि सैतान, ही तुमची मूलभूत शत्रू आहेत. त्याच्याशी युद्ध करा, एकमेकाशी युद्ध करण्याचं आपण सोडून देऊयात. प्रियांनो, ज्या वेळेस समजा एक्सप्रेस हायवे आहे आणि त्याच्यावरून भरधाव वेगाने
ट्रक आहे किंवा गाडी चाललेली आहे आणि तिथे मोठा ॲक्सिडेंट होतो आणि तिथे ॲक्सिडेंट झाल्यानंतर एखादी व्यक्ती किंवा काही लोक अत्यावस्थ असतात, घायल झालेले असतात आणि अतिशय क्रिटिकल परिस्थितीमध्ये असतात आणि त्यांना लवकरात लवकर मदतीची गरज असते. त्यावेळेस एखाद्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ट्रीटमेंट कशी दिली जाते, त्यांना फोन येता क्षणी ते हॉस्पिटलमधली एक टीम ॲम्ब्युलन्स घेऊन, त्यात काही डॉक्टर काही नर्सेस तातडीने त्या घटनास्थळी जातात. तिथे त्या पेशंटची अवस्था पाहिली जाते. तिथले डॉक्टर त्यांना प्राथमिक उपचार त्याच्यावर केले जातात. जी नर्स आहे त्या ठिकाणी सलाईन लावलं जातं. ते डॉक्टर त्या पेशंटची कंडिशन पाहून लगेच हॉस्पिटलमध्ये फोन करतात, असा असा पेशंट आहे, अशी त्याची कंडिशन आहे, अशा प्रकारे ICUमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जागा तयार करावी लागेल किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला घ्यावं लागेल. हे कळताच तिथली टीम हॉस्पिटलमधली लगेच तयार होते. ICUमध्ये एक बेड तयार केला जातो. तिथली नर्स सर्व काही तयारी करून ठेवते. डॉक्टर सज्ज असतात. ऑपरेशन थिएटर असेल तर तिथले जे ऑपरेशन कर्मचारी आहेत ते ऑपरेशन करायला सज्ज असतात. लगेच खाली फोन करून रिसेप्शनला कळवलं जातं की ॲम्ब्युलन्स येणार आहे, एक अत्यावस्थ पेशंट येत आहेत, वेळ न दवडता त्या पेशंटला पोहोचवायचं आहे. वॉर्ड बॉय असतात, ते स्ट्रेचर घेऊन तयार असतात. पेशंट आला की स्टेजवर टाकून लगेच ICUमध्ये किंवा थिएटरमध्ये घेऊन गेला जातो आणि त्याप्रमाणे तातडीक त्या ठिकाणी उपचार त्या पेशंटवर केला जातो. हे कसं शक्य होतं? त्यांची पूर्ण टीम एकमेकाला सहाय्य करून, एकमेकाला त्या ठिकाणी मदत करून, खांद्याला खांदा लावून जे काय अरिष्ट आलेला आहे, जो पेशंट आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. ह्यामुळं तो पेशंट त्याचा जीव वाचतो आणि तो मोठ्या संकटातून तो बाहेर पडतो. प्रियानं तुम्हाला सांगू द्यात, ख्रिस्त विश्व मंडळी हे एक हॉस्पिटल आहे. हे एक हॉस्पिटल आहे जिथं पाप रोगावर इलाज केला जातो. या आठवड्याभरात झालेले सर्व प्रकारचे आचाराने, विचाराने, उच्चाराने केलेले पाप आहेत. त्यामुळं आमचे बंधू आणि भगिनी निराश झालेले आहेत, हताश झालेले आहेत आणि त्या ठिकाणी फार आशेने ते या हॉस्पिटलकडे येत आहेत. ख्रिस्त विश्व मंडळी हॉस्पिटलकडे येत आहेत. या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पापरोगाने भरलेले आमचे बंधू आणि भगिनी यांना कसली ट्रीटमेंट दिली जाते, कशा प्रकारे त्यांची वागणूक केली जाते, त्यांचं आदरातिथ्य केलं जातं का, त्यांची विचारपूस केली जाते का, त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये कोणते अरिष्ट आहेत, काय संकट आहेत, कोणत्या परिस्थितीतून ते चालले आहेत, याची सहानुभूतीपूर्वक विचारणा केली जाते का? जर आज ते आमच्या मंडळीमध्ये घडत नसेल तर ख्रिस्त विश्व मंडळी हे एक चर्च म्हणून सपशेल अपयशी ठरलेलं आहे. आम्ही फेल झालेलो आहोत, कारण चर्च हे एक हॉस्पिटल आहे. पाप रोगाला बरं करणाऱ्या, त्या रुग्णांना बरं करणारं हॉस्पिटल. आम्ही एक हॉस्पिटल म्हणून हॉस्पिटॅलिटी किंवा आदरातिथ्य करत आहोत का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे प्रियानो. आज एक दुर्मिळ भाव आहे की एखाद्या चर्चमध्ये एखाद्या व्यक्तीला सहानुभूतीपूर्वक विचारपूस करून त्याला वागणूक दिली जाते. आम्ही एकमेकांकडे पाहत नाही, एकमेकांकडे लक्ष देत नाही, फक्त 2 तास उपासना करून आम्ही आपापल्या घरी निघून जातो. परंतु आम्हाला हा जो पाप रोग आहे त्याला एकमेकाला धरून या सैतानाशी आम्हाला युद्ध करायचं आहे. एकदा पेत्राने येशू ख्रिस्ताला विचारलं, माझ्या बंधूने माझ्या विरुद्ध अपराध केला असता मी किती वेळा त्याला क्षमा करू? आणि पुढे तोच म्हणतो 7 वेळा करू काय? आणि हे म्हटल्यावर पेत्र मनात म्हणत असेल, पहा आता प्रभू येशू ख्रिस्त मला म्हणेल, पेत्रा जरा वर उभं राहा. वर उभं राहिल्यावर आपल्या सर्व जे इतर शिष्य आहेत त्यांना सांगेल, पहा या पेत्राकडे पाहिलं का? तुम्ही तर फक्त एकदा क्षमा करायला तयार आहे, हा 7 वेळा क्षमा करायला तयार आहे, असं माझं वाखाणेल, माझं तो त्या ठिकाणी गौरव करेल, स्तुती करेल. अशा विचाराच पेत्र असताना येशू त्याला काय म्हणतो? येशू म्हणतो, अरे पेत्रा तू 7 वेळा का म्हणतो? 7च्या 70 वेळा क्षमा कर. 7च्या 70 वेळा म्हणजे तू क्षमेचा हिशोब ठेवू नको, क्षमा करत राहा, शेवटपर्यंत क्षमा करत राहा. तो 100 वेळा तुझ्याकडे आला, तुझा बंधू किंवा तुझी बहिणी, त्याला क्षमा करणं तुझं क्रमप्राप्त आहे. प्रियानो, अशा प्रकारची वागणूक आम्ही इतरांना देतो का? होय, पवित्र शास्त्र वाचून आमच्या बुद्धीमध्ये असणं वेगळं आहे आणि कृतीत आणणं हे फार वेगळं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, केवळ वचन ऐकणारे असू नका, त्याप्रमाणे आचरण करणारे असं. जर तुम्ही आचरण करत नाही तर तुमचं शिक्षण हे व्यर्थ आहे. तुमचं सत्य तुमच्यापासून बाहेर पडत नाही. ते आम्ही कृतीमध्ये आणलं पाहिजे. एकमेकांना क्षमा केली पाहिजे. 7 नाही 7च्या 70 वेळा क्षमा केली पाहिजे. एकमेकांना औदार्य दाखवलं पाहिजे. एकमेकाचा हात धरून एकमेकांना चाललं पाहिजे. जसं एखादं लहान मूल चालत असतं तसं पापातून बाहेर निर्माणारी व्यक्ती
ही माझीच बंधू आहे, माझी बहीण आहे असं समजून सहानुभूतीपूर्वक तिचे अपराध पोटात घेऊन तिला धरून तिला विश्वासामध्ये दृढ केलं पाहिजे. त्यासाठीच ही मंडळी आहे. आम्हा प्रत्येकाला विश्वासामध्ये दृढ केलं पाहिजे. ह्या मंडळीमध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या पातळीवर आहेत. कुणी परमेश्वराच्या फार जवळ गेलेला आहे, कुणी थोडंसं लांब असेल. त्या बंधूला तुच्छ मानू नका. त्याच्या हातात हात धरून त्याला पुढं न्या, तुमच्या सोबतीला घेऊन या. त्यासाठीच हे चर्च आहे. लाजार नावाचा एक मनुष्य बेथानीमध्ये राहत होता. त्याच्या 2 बहिणी होत्या, मार्था आणि मार्या. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त बेथानीमध्ये जात असत त्यावेळेस त्या घरामध्ये त्यांचं नेहमी स्वागत होत असत. लाजार हा येशूचा फार मोठा चांगला मित्र होता. एकदा येशू लांब असताना यरुशलेमेमध्ये असताना त्याच्यापर्यंत निरोप आला, तुझा मित्र लाजार आजारी आहे. त्याच्या बहिणीने निरोप पाठवला, प्रभू येशू लवकर ये, कारण हा लाजार आजारी आहे. तेव्हा देवाचं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा येशूने ऐकलं. तेव्हा पुढे आणखी 2 दिवस तो तेथेच राहिला. नंतर लाजार मरण पावला. त्यावेळेस येशूला कळालं. त्यावेळेस तो बेथानीकडे आला. लाजाराला मरून 4 दिवस झाले होते आणि शोकसभा भरलेली आहे. लाजाराच्या घडापुढे सर्व समाज जमलेला आहे. लाजार हा एक प्रख्यात व्यक्ती आहे. त्या गावामध्ये एक मोठी व्यक्ती असल्यामुळे सर्व गाव, मार्था आणि मार्या त्याच्या बहिणी आहेत, त्यांना सहानुभूती दाखवण्यासाठी, आदरांजली वाहण्यासाठी शोकसभा त्या ठिकाणी घेत आहेत. त्या गर्दीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आत येत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आला हे समजल्यावर लाजाराची बहीण मार्था ताबडतोब धावत येशूकडे जाते आणि अश्रू ढाळून ती म्हणते, प्रभूजी, आपण जर इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. मला ठाऊक आहे आपण चमत्कार करता, तुम्ही जर इथं असता तर माझा भाऊ मेला नसता, अशी ती कळकळीने म्हणते. येशू तिला म्हणतो, मी तुला सांगतो तुझा भाऊ पुन्हा उठेल. आणि ती म्हणते, होय प्रभूजी, मला माहीत आहे. ज्यावेळेस आमचा मशिहा येणार आहे त्यावेळेस त्याचं पुनरुत्थान होणार आहे आणि तो पुन्हा उठेल ह्याची मला खात्री आहे. येशू म्हणतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी पुन्हा जिवंत होईल, आणि जिवंत असणारा जो माझवर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. हे आश्वासन तिला देतो. आणि मग ती धावत पळत जाते आणि तिची बहीण मरिया जी घरात आहे तिला सांगते, गुरुजी आले आहेत. ही मरिया पुन्हा धावत पळत येते आणि ती देखील तेच म्हणते, प्रभूजी, आपण जर इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तो म्हणतो, लाजाराला कोठे ठेवले आहे? ते म्हणतात, त्या कबरेमध्ये ठेवलेला आहे, मला तिथे घेऊन चला. आणि सर्वजण येशूच्या मागं चाललेले आहेत. आपण अशी कल्पना करूयात, कबर आहे, ते कबर आहे, त्यावर एक धोंड आहे. येशू त्या कबरेच्या दिशेने चाललाय आणि सर्वजण येशूच्या मागं शोकाग्रस्त अंतकरणाने, दुःखी मनाने त्या येशूच्या मागं चाललेले आहेत. येशू त्या कबरेच्या जवळ गेलेला आहे आणि कबरेच्या जवळ गेलेला असताना येशू पाहतो त्या सर्व शोकाग्रस्त झालेले लोक, आणि मग त्याचं अंतकरण विवळ होऊ लागतं. ज्या मनुष्याला मी निर्माण केलं आणि त्याला म्हटलं की तुम्ही या पृथ्वीवर फलद्रूप व्हा, या पृथ्वीवर सत्ता गाजवा, हा सत्ता गाजवणारा मनुष्य किती मोठ्या पापाचा गुलाम झालेला आहे. सैतानाच्या दास्यात जाऊन पापाचं वेतन मरण, आणि त्या मरणाचा काय भयंकर परिणाम आहे प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाच्या अंतकरणात डोकून पाहत आहे. या मरणाने काय हाहाकार माजवलेला आहे. मरणाचं साम्राज्य, त्याचं प्रभुत्व या जगावर किती आहे, कारण मरण अटळ आहे. प्रत्येकाला मरण आहे हे जाणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, तेव्हा येशू रडला. होय, येशू रडला. या मरणाने जो काय भयंकर हाहाकार केला आहे त्याच्या पुढं येशू रडला. आपण सर्वजण किती हतबल आहोत, या मरणाचा अधिकार किती आहे, भयंकर प्रभुत्व किती आहे हे जाणून येशू रडला. आणि मग तो म्हटला, धोंड बाहेर काढा. शांत. तो काय म्हटला? येशू म्हटला, धोंड बाजूला करा. आणि मग त्या लोकांनी धोंड बाजूला केली आणि त्यावेळेस येशू बाहेर आला आणि तो त्या ठिकाणी काही वाक्य म्हणत आहे, ते आपण प्रात्यक्षिकमध्येच पाहूयात. कल्पना करा की येशू आलेला आहे आणि या ठिकाणी उभा आहे. येशू उभा असताना जे सर्व जमाव तुम्ही या ठिकाणी जमलेला आहात, या ठिकाणी कबर आहे, कबरेवर धोंड आहे आणि येशू म्हणतो, धोंड बाजूला करा. आणि म्हणताच काही लोक धोंड बाजूला करतात आणि मग येशू एकदाच आणि मोठ्याने ओरडून म्हणतो,
लाजारा बाहेर ये. आणि असं म्हणताच कबरेत असलेला लाजार त्या ठिकाणी बाहेर आलेला आहे. कबरेत असलेला लाजार बाहेर आल्यावर सर्वांना आश्चर्य वाटलं. सर्वजण आश्चर्यचकित होऊन या कबरेतून आलेल्या लाजाराकडे पाहू लागले. 4 दिवसापूर्वी मेलेला लाजार, ज्याला मार्था म्हणती प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल, तेव्हा येशूने म्हटले विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. मी तुला म्हटलं नव्हतं काय? आणि मग सर्वजण या लाजाराकडे आश्चर्याने पाहत आहेत. सर्वांचे डोळे पारणे फेडणारे त्या ठिकाणी घटना घडली. 4 दिवसापूर्वी मेलेला लाजार आता चमत्कारिकरित्या बाहेर आलेला आहे. परंतु आपण पाहतो लाजाराची दिशा काय आहे? त्याला प्रेत वस्त्राने बांधलेला आहे. आणि मग आता थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने विचार करून ह्या लाजाराच्या अंतःकरणात डोकवून पाहूयात. हा लाजार जो कबरेतून बाहेर आला, त्याला हे माहीत नाही की आपण मेलेल्यातून पुन्हा उठलोय, हे त्याला कल्पना नाही. आणि तो विचार करत आहे मी या कबरेजवळ काय करत आहे आणि हे सर्व लोक माझ्याकडे का पाहत आहेत, असा लाजार पाहतो. कारण त्याला माहीतच नाही आपण मेल्यातून उठलोय. सर्व लोक डोळे वटारून माझ्याकडे आश्चर्याने पाहत आहेत. माझ्या बहिणी मार्था आणि मरिया जे आसूड घालून रडत होत्या आता आनंदित झालेल्या आहेत. आणि मी या कबरेजवळ काय आहे आणि येशू मोठ्याने का मला बोलवत आहे लाजारा बाहेर ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्यावर ही प्रेतवस्त्र का आहेत हे तो पाहत आहे. आणि प्रियांनो, या लाजाराच्या अंतःकरणातील गोष्ट ही फार महत्त्वाची आहे. कारण तुमचं माझं आमचं प्रत्येकाचं प्रतीक हा लाजार आहे. प्रतीक असं आहे की लाजार पुनरुत्थित झाला करा, परंतु दुर्दैवानं प्रेतवस्त्र अजून त्याच्यावर आहेत. ही आमची आजची शोकांतिका आहे. ही विश्वासणाऱ्यांचं कटू सत्य आहे की आम्ही सर्वजण पुनरुत्थित झालेलो आहोत, परंतु दुर्दैवानं प्रेतवस्त्र अजून आहे. हीच आमची शोकांतिका आहे. होय, तुमचं आम्ही आमचं विश्वास नाही, आमचं तारण झालं आहे, परंतु पुन्हा पुन्हा त्याच पापात आम्ही पडत आहोत. ही ती प्रेतवस्त्र आहेत. आचाराने विचाराने उच्चाराने मी पाप करतो, हे कशाचं दर्शक आहे? आमच्यावरती प्रेतवस्त्र आहेत. पुनरुत्थित झालेला लाजार या जिवंत मनुष्यावर प्रेतवस्त्र नसावीत. आणि हाच आमचं चित्र आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहोत खरं, परंतु मनामध्ये सर्व प्रकारचे दुष्ट आचार विचार आहेत. त्या ठिकाणी राग आहे, द्वेष आहे, एकमेकाबद्दल मत्सर आणि हेवा आहे. सर्व प्रकारचा स्वार्थ आणि रोग हे कशाचं प्रतीक आहेत? प्रेतवस्त्र अजूनही आहेत. ही आमची आज ही अवस्था आहे का? होय, सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहोत खरं, परंतु हे प्रेतवस्त्र अजून आहेत. म्हणजे मंडळीमध्ये पक्षभेद आहेत, कलह आहेत, हेवा आहेत, दारूबाजी आहे, रंगेलपणा आहे. सर्व प्रकारच्या प्रेतवस्त्राने आम्ही लपेटलेलो आहोत. प्रियांनो, आमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे खरं, परंतु आज आमची अवस्था आहे की पुन्हा पुन्हा त्याच पापामध्ये आम्ही पडत आहोत. अशुद्ध, अमंगळ, व्यभिचारी विचार आमच्या मनामध्ये येतात. दुष्ट मनोवृत्ती आमची असते. हे सर्व ते प्रेतवस्त्र आहेत. आणि मग येशूने म्हटलं याला मोकळे करून जाऊ द्या. त्यावेळेस काही लोक आले. यावेळेस ब्रदर राजे आमच्यामध्ये आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी हे प्रेतवस्त्र काढायचं. याचं कारण असं, लाजाराला स्वतःला आपली प्रेतवस्त्र काढता येत नाही. कुणीतरी येऊन त्याची प्रेतवस्त्र काढली पाहिजेत. आणि म्हणून आता ब्रदर राजे पिल्ले जे प्रेतवस्त्र काढत आहेत तेच मंडळीचं काम आहे. आम्हाला इतरांची प्रेतवस्त्र काढायची आहेत. इतरांचे पापी आहेत, पापामध्ये अडकलेले आहेत, पापाच्या दलदलीतून बाहेर पडायचं आहे, तशी आम्हाला ह्या समाजामध्ये प्रेतवस्त्र काढण्यासाठी परमेश्वराने आम्हाला ठेवलेलं आहे. आणि ही प्रेतवस्त्र काढणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. पण आम्ही ते करत आहोत का? कारण लाजाराला स्वतःला ते काढता येत नाहीत. तुम्ही, मी ख्रिस्ती विश्वासणारे या नात्यानं तुमच्या बंधूचे, तुमच्या बहिणीचे, तुमच्या शेजाऱ्यांचे असे प्रेतवस्त्र काढणार आहेत का? आणि आता प्रेतवस्त्र काढल्यावर पहा लाजाराकडे, तो मोकळा झाला आहे ना. टाळ्या वाजवूया आपण लाजारासाठी. आम्ही अशा प्रकारे असावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आम्ही मोकळं व्हायचं. आणि म्हणून येशूने म्हटलं याला मोकळे करून जाऊ द्या. प्रियांनो, ज्या येशू ख्रिस्ताने लाजाराला कबरीतून बाहेर बोलवलं, तो जर नुसता म्हटला असता की दोन बाजूला सर, तर दोन बाजूला सरकले असते. पण येशूने काय केलं? येशूने दुसऱ्यांना सांगितलं दोन बाजूला करा. तसं इतरांच्या पुनरुत्थानापासूनची धोंड जी आहे ती तुम्हाला आणि मला बाजूला करायची आहे. विश्वासणारे म्हणून आम्हाला का ठेवलं आहे? कबरेवरची धोंड बाजूला करण्यासाठी. जी अडखळं नाहीत, अडचण आहेत, इतरांना पुनरुत्थित करण्यामध्ये, इतरांना ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती करण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या आम्हाला दूर करायच्या आहेत. त्यासाठी ख्रिस्त विश्व मंडळी आहे. त्यासाठी आम्हाला एकमेकाला मदत करण्यासाठी इथे ठेवलेलं आहे. आम्ही ती धोंड बाजूला करत आहोत का?
त्याचप्रमाणे येशूने म्हटलं असतं प्रेतवस्त्र निघून जाऊ दे, आपोआप प्रेतवस्त्र पडली असते, पण येशूने तसं केलं नाही. त्यांनी इतरांना सांगितलं ह्याची वस्त्र काढून ह्याला मोकळे करा. ते काम आम्हाला करायचं आहे. इतर जण जे पुनरुत्थित आहेत पण प्रेतवस्त्रात आहेत, त्याची प्रेतवस्त्र काढून आम्हाला त्याला मोकळं करायचं आहे. हे मोकळं करण्याचं काम आम्हाला आहे. आम्ही ते करत आहोत का, या प्रश्नासहित आज आपण या मंदिरातून बाहेर पडणार आहोत. प्रार्थना करूयात. प्रभू, आज तुझ्या नावाला धन्यवाद देतोस, कारण प्रभू या मंडळीचं आद्य कर्तव्य आहे ते तू आम्हाला आज दाखवून दिलं आहेस. ह्या समाजामध्ये प्रभू एखाद्या रुग्णाला सेवा द्यावी तशी आम्हाला सेवा देण्यासाठी तू ठेवला आहेस. एकमेकांना मोकळं करण्यासाठी, त्यांची प्रेतवस्त्रे दूर करण्यासाठी, पापातून दूर करण्यासाठी प्रभू आज आम्ही या ठिकाणी आहोत. आम्हाला क्षमा कर प्रभू, कारण आत्तापर्यंत आम्ही एकमेकाला दोष देणं, एकमेकावर ताशेरे ओढणं, एकमेकाचे उणदोणे काढणे ह्यातच आम्ही गुरफटून गेलो होतो. जग, देह आणि सैतान हे आमचे शत्रू आहेत, आम्ही विसरून एकमेकाशी आम्ही युद्ध करत होतो. आम्हाला क्षमा करून प्रभू, आम्ही एकमेकावर प्रीती करावी, कारण त्याद्वारेच जग ओळखेल की आम्ही तुझे शिष्य आहोत. आम्हाला प्रत्येकाला एकमेकावर प्रीती करण्यासाठी, प्रीतीसाठी लागणारा त्याग करण्यासाठी, एकमेकाच्या अपराधाची क्षमा करण्यासाठी प्रभू आम्हाला प्रत्येकाला तू सज्ज कर. त्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला तू भर अशी प्रार्थना करतो. हे सर्व मागणं धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.